लागायच काय खायचं सप्पा करून फक्त आई 3 मिनिटले 4 मिनिटचे फरक हो आहे 3 मिनिटले 4 मिनिटले झाले जे आहे ते दागली बुजली ते पण घ्यायचे काय ते सडून नाही समजलं का मोठे कांदे दोनच कट्टे होते वाटते ना एक समोरच्या इथे ना त्यांनी एक 3 होते का वळत अरे अटकली ते आज पोईन भाऊ हमाल बनला आमचा येऊ दे जातो ना तर कांद्याचे कट्टे आणलेले आहे शेतातून घरी कांदे वावरात खराब होत होते बरेच दिवस झाले शेतात होते त्यामुळे घरी आणले आत्ता प्रवीण भाऊनं पाण्याचा आवाज बघा किती मस्त आहे आमच्या या स्लॅबवरून इथं पाणी एवढं साचलं आहे भयानकच साचलं पाणी आलं इथून पाणी खाली पडते मोबाईल पुरा ओला चिंब झाला माझा मित्रांनो पुरा स्लॅब पाण्यानं भरलेला आहे माझा एवढं पाणी चालू आहे मस्त थंडगार वातावरण आभाळ एवढं आलं भयानक बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आमच्या इकडे आलेलं आहे गावाला पाणी आणि पाणी एवढं जबरदस्त झालेलं आहे सकाळपासून पाण्याचं वातावरणच होतं पण दुपारपासून आता 3-4 वाजले तेव्हापासून पाण्याला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या गावात कालही पाऊस आला होता पण थोडासाच आला होता पण आज मस्त झड लागल्यासारखंच पाणी एकदम चालू झालेलं आहे तुमच्या गावात पाणी चालू झालं का लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा आणि शेतकऱ्याला एकदम जबरदस्त झालेलं आहे कारण की एवढे दिवस झाले महिन्याभरापासून शेतकरी वाट पाहत होते त्रस्त झाला होता पाणी नसल्यामुळे पण आता फायनली पाणी आलेलं आहे आणि आता शेतकरी पेरणीसाठी रेडी आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी पाण्याची खूप आतुरता शेतकरी पाहत होता त्याची इच्छा आता पूर्ण झालेली आहे आणि अजून सांगायचं झालं म्हणजे की उन्हाळ्यातनी एवढा विहिरी नळ सगळे आटले होते सगळं त्याच्यामुळे 15-15 दिवस झाले नळ येत नव्हते आणि आता फायनली नळ येणार सुद्धा काऊन की पाण्याची पातळीसुद्धा वाढणार काऊन की असंच पाणी जर 8 दिवस चालू राहिलं तर आणि सगळ्याची पाणी टंचाई दूर होणार आणि आता मी चाललो खाली काऊन की हवेनं छत्री उडायला लागली थंडगार वातावरण आहे आणि विजासुद्धा कडकडाट आहे आता मी चाललो खाली आमच्या पायऱ्या बघा निकाल बोलल्या चिंब झाल्या हे लिंबाचं झाड किती मस्त दिसावं लागलं हिरो कच इकडं सगळं ठेवून आहे विदुबाल बसून आहे आमच्या इथं तर मी आता अंदर आलो इकडं बघा आमची समीक्षा मॅडम काय करत आहे तर बापरे एवढ्या मोठ्या बॅगा करून काय करायला लागली हो पैसे किती ठेवायला लागले त्याच्यात भरून बापरे 1 2 3 4 5 आणि 6 एवढ्या बॅगा काय करते 1 रुपया तरी आहे का त्याच्यात एक मनी पडला बघ याच्यात खाली आत्ता बस हे वाला हे पडलं खाली बस याच्यातून काय करत होती ट्रेनिंग सुरू आहे का टी शर्ट लावले वाटते भाई आहे ना अरे वा जबरदस्त काम सगळे कपडे घडी मारून बरोबर ठेवले ना एवढे दिवस झाले इले मन लागलो तरी ठेवले नव्हतं पाहिजे काही निघन त्याच्यातून निघू शकते काय सांगता येते बाहेर एवढं जबरदस्त पाणी सुरू आहे तू इथं येऊन बसली बिचारी बाहेरचं वातावरण लयच जबरदस्त आहे समोर चालतं का मी तर वरतून आलो स्लॅबहून आणि एवढं जबरदस्त वातावरण झालं म्हणलं स्लॅबवर भयानकच इकडं तिकडं ओलं चिंब पावसानं निकाल स्लॅब भरून गेलेला आहे आपला आणि त्या 2 शहरातून मस्त पाणी पडायला लागलं खाली छत्री उडाली जोर करी हो छत्री उडाली जोर करी एवढी हवा आहे म्हणलं वरचं आभाळ पुरं आलं होतं आत्ता पडला 1 रुपया खरं करून वाटलं 1 रुपया आहे का नाही पण निघाला 1 रुपया फायनली 1 रुपया भेटलेला आहे मित्रांनो आता हेच 1 रुपया हिनं टी शर्ट लावल्या म्हणून मी हिला गिफ्ट देता हे गिफ्ट टी शर्ट लावलं म्हणून इले तिचं गिफ्ट होय बक्षीस जा ऐश कर 1 रुपया
काय येते पण लयच हुशार आहे. 1 रुपयात चॉकलेट येते म्हणलं पार्लेची लाईनवाले 4 आले तर येत जाय पहिले ते 1 रुपयात 4 आता बहुतेक 1 रुपयाचं येत चालू झालं द्या काय चॉकलेट. नाही मास्ट टाईम नाही येतो मग चालू दे हा. आणि हे बघा आमच्या पाठीमागचा भाग होय खिडकीतून बघा झाड किती हिरवं कच्चं झालं मस्त पाणी यायला लागलं तर शेतकऱ्यासाठी मस्त झालं समोर आहे की नाही पेरणी पाणी आलं तर कालही आपल्या इकडं पाणी आलं पण थोडंसं कमी आलं पण आज लयच भयानक पाणी आलेलं आहे ठीक आहे असंच पाणी येत जावं आणि सगळे पेरणी पाणी अटकून जावं सगळ्याचे आणि मस्त थंडावा वरतून या म्हणा जे पाण्याची टंचाई खरोखर पैसे निघालेले आहे 100 रुपये तर ते आता मला देणार आहे देऊ शकतो तुम्ही नाही का? आपण ते मावशी 1 रुपया नव्हता म्हणून मी त्याच्यातून पडलेलं निघाल का आता त्याच्यात काय एवढ्या दिवशी गोळी खाणार बाबा मी काही बी धरतोच काय काही बिन दे तिळाची गोळी दिली एवढ्या दिवसाची कोण खाते बसते ते चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ म्हणजे काय आवडलं हे कमेंटमध्ये नक्की करून सांगा बाय बाय